नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, करिअर कॅम्पस यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजचा हा व्हिडिओ राहणार आहे 2026 मध्ये येणारं पहिलं नोटिफिकेशन बँकिंग एक्झामिनेशनचं. बरोबर आहे, 2026 मधलं पहिलं नोटिफिकेशन, त्यातल्या त्यात RBI म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, बँकांची जी बँक म्हटलं जाते, त्यामध्ये 650 जागा निघालेल्या आहे. RBIचं नोटिफिकेशन आउट झालेलं आहे. याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेऊ. यामध्ये फॉर्म कधीपासून आपल्याला भरायचा, एक्झाम पॅटर्न कसा राहणार आहे, सगळी पूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. तर लक्ष द्या, RBI असिस्टंट या पदासाठी 2026 मध्ये नोटिफिकेशन जारी झालेलं आहे आणि टोटल 650 पोस्ट आहे. 650 जागांवर ही भरती आलेली आहे. खूप इम्पॉर्टंट भरती असते ही. तर बघा, आपण सविस्तर पूर्ण RBI बद्दल माहिती घेऊ. आता बघा, इथे दिलेलं आहे 650 पद दिले आहे. कशासाठी? असिस्टंट म्हणजे क्लरिकल या पदासाठी RBI बँक कडून. तर आता पुढे जर आपण बघतो म्हटलं तर त्यामध्ये फॉर्म कधी पासून सुरू होणार आहे, तर फॉर्म सुरू झालेला आहे 16 फरवरी 2026 पासून आपल्याला फॉर्म फिल करायचा आहे. तर 8 मार्च 2026 पर्यंत आपण फॉर्म फिल करू शकता, बरोबर. आणि त्यानंतर पेमेंट करण्याची जी तारीख राहणार आहे 16 फरवरी ते आपण 8 मार्च पर्यंतच आपण पेमेंट पण करू शकता. म्हणजे ऑलरेडी 3-4 दिवस झालेले आहे. लगेच तुम्ही सगळ्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरून घ्यावा याचा. आणि याची प्रिलिमिनरी एक्झामिनेशन आणि मेन्स एक्झामिनेशन असते. तर प्रिलिमिनरी एक्झामिनेशन कधी असणार? 11 एप्रिल 2026 रोजी आपली प्रिलिमिनरी एक्झामिनेशन असणार, म्हणजे पूर्व परीक्षा, प्रिलिम्स एक्झामिनेशन. आणि मेन्स एक्झामिनेशन जर म्हणजे मुख्य परीक्षेची जर आपण लक्ष दिलं तर 7 जून 2026 ला ही आपली मुख्य परीक्षा होणार आहे. आपल्याकडे वेळ कमी आहे. आपण लवकरात लवकर फॉर्म भरा आणि कमीत कमी वेळामध्ये आपल्याला तयारी सुरू करायची आहे, कारण एप्रिल महिन्या 11 तारखेला आपली परीक्षा राहणार आहे 26 मध्ये. ठीक आहे. पुढे आपण पाहून घेऊ स्वरूप. जे काही नंबर ऑफ वॅकन्सीज दिलेले आहे, जे 650 वॅकन्सी दिलेले आहे. आपण जनरली महाराष्ट्रामध्ये फॉर्म भरत असताना आपण मुंबई किंवा नागपूर या ठिकाणीच फॉर्म भरत असतो. महाराष्ट्रातले जरी तुम्ही रहिवासी असले तरी तुम्ही इतर कुठेही फॉर्म भरू शकता. पण आपण मुंबई आणि नागपूरकडे जर फोकस केलं तर मुंबईमध्ये टोटल जर पाहिलं तर 249 जागा दिलेल्या आहे आणि नागपूरमध्ये टोटल 17 जागा दिलेल्या. नागपूरमध्ये यावर्षी जागा थोड्या कमी दिलेल्या आहे. पण आपण मुंबईमधून पण फॉर्म भरू शकतो आणि ज्या विद्यार्थ्यांची छान तयारी असेल ते नागपूरमधून सुद्धा फॉर्म भरू शकतात. त्या जागेवर सुद्धा आपला नंबर लागू शकतो. तर हे सगळ्या राज्यांचे वेगवेगळे वॅकन्सीज आहे. कॅटेगरीनुसार आपल्याला इथे वॅकन्सीज दिलेल्या आहे. तुम्ही व्हिडिओ पॉज करून आपापले जे काही कॅटेगरी आहे त्यानुसार तुम्ही वॅकन्सी पण इथे बघू शकता. ठीक आहे. पुढचा टप्पा पाहतो म्हटलं आपल्याला महत्त्वाचं असते की सर एज लिमिट काय राहणार आहे, त्यामध्ये सिलेबस काय राहणार. तर आपण एज लिमिट बघू. तुमचं वय 20 वर्षापासून ते 28 वर्षापर्यंतचे कॅन्डिडेट्स हे फॉर्म भरू शकतात. तुमचं वय 28 वर्षापर्यंत असेल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकतात. त्यातल्या त्यात एज रिलॅक्सेशन असते. बघा, SC ST कॅटेगरीसाठी 5 वर्षाचं असते. म्हणजे SC ST कॅटेगरीतले विद्यार्थी जे आहेत ते 33 वर्षापर्यंत RBI असिस्टंटचा फॉर्म भरू शकतात. आणि जे OBC कॅटेगरीमधले विद्यार्थी आहेत त्यांना 3 वर्षाचं एज रिलॅक्सेशन असते. म्हणजे तुम्ही 31 वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकतात. ठीक आहे. आणि वेगवेगळे जे डिसेबल कॅन्डिडेट्स आहे किंवा एक सर्व्हिसमॅन आहे त्यांच्यासाठी पण वेगवेगळे एज रिलॅक्सेशन इथे दिलेलं आहे. ओके. पुढे जर आपण पाहतो म्हणलं तर महत्त्वाचा घटक म्हणजे आपली परीक्षा कशी राहणार, एक्झामिनेशन कशी राहणार. तर नेहमी जे बँकिंग एक्झामिनेशन मध्ये परीक्षा असतात, पहिले पूर्व परीक्षा म्हणजे प्रिलिम्स एक्झामिनेशन, नंतर मेन्स एक्झामिनेशन, तोच पॅटर्न इथे फॉलो होतो. प्रिलिम्स एक्झामिनेशन ॲज इट इज असते, जशी बँकिंग एक्झामिनेशन मध्ये असते तशीच. त्यामध्ये इंग्लिश सब्जेक्ट असतो. क्वेश्चन असतात 30 मार्क 30 आणि नंबर ऑफ मिनिट्स किती राहणार तुम्हाला? 20 मिनिटं राहणार आहे. त्यानंतर न्यूमेरिकल ॲबिलिटी म्हणजे मॅथमॅटिक्स होत असतो. त्यामध्ये नंबर ऑफ क्वेश्चन 35, मार्क्स पण 35 राहणार तुम्हाला आणि 20 मिनिटं राहणार. त्यानंतर रिझनिंग ॲबिलिटी बुद्धिमत्ता चाचणी हा एक विषय तिसरा. 35 प्रश्न 35 मार्क्ससाठी आणि त्यामध्ये पण 20 मिनिट. म्हणजे आपली टोटल 60 मिनिटाची म्हणजे 1 तासाची पूर्व परीक्षा असणार आहे. पूर्व परीक्षा झाल्यानंतर याचा 45 ते 60 दिवसाच्या दरम्यान रिझल्ट लागत असतो. त्यानंतर 10 दिवसामध्ये मेन्स एक्झामिनेशन असते. मेन्स एक्झामिनेशन मध्ये पण बघा, रिझनिंग असते, जो टोटल नंबर ऑफ क्वेश्चन 40 दिलेला आहे, मॅक्सिमम मार्क 40 आणि यासाठी टाइम जो राहणार आहे 30 मिनिट राहणार आहे. इंग्लिश लँग्वेज साठी राहणार आहे 40 क्वेश्चन 40 मार्क्स आणि 30 मिनिटं राहणार आहे. न्यूमेरिकल ॲबिलिटी म्हणजे होत असते मॅथमॅटिक्स, ज्यामध्ये 40 प्रश्न 40 क्वेश्चन राहणार 40 मार्क्ससाठी आणि त्यामध्ये 30 मिनिटं राहणार आहे. जनरल अवेअरनेस ज्याला आपण करंट अफेअर म्हणतो, ज्यामध्ये बँकिंग अवेअरनेस आणि स्टॅटिक जीकेचा पण समावेश राहणार आहे. त्यामध्ये 40 प्रश्न राहणार आहे 40 मार्कासाठी आणि 25 मिनिटं मिळणार आहे. आणि सोबतच कम्प्युटर
कम्प्युटर नॉलेजची जे टेस्ट राहणार आहे बेसिक कम्प्युटर ॲप्टिट्यूड, त्यामध्ये 40 प्रश्न राहणार आहे 40 मार्क्ससाठी आणि 20 मिनिटं राहणार आहे. तशी आपली 135 मिनिटांची काय होणार आहे, मेन्स एक्झामिनेशन होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा जो RBI असिस्टंट असतो यामध्ये प्रिलिम्स खूप इझी लेवलवर विचारल्या जाते आणि मेन्स पण आपल्याला इझी लेवलवर विचारल्या जाते. खूप अशी डिफिकल्ट एक्झामिनेशन नसते. तर जास्तीत जास्त संख्येमध्ये विद्यार्थ्यांनी हा फॉर्म नक्की भरावा, कारण 2026 मध्ये येणार आहे पहिले आणि मोठं नोटिफिकेशन आपल्या समोर आलेलं आहे. त्यानंतर ह्या 2 स्टेज पार केल्यानंतर आपल्याला फायनल सिलेक्शनसाठी लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट द्यावी लागेल. जर महाराष्ट्राचे रहिवासी असेल किंवा महाराष्ट्रामध्ये आपण फॉर्म भरताय तर तुम्हाला मराठी हा विषय येणं गरजेचं आहे. तर लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट हा आपला तिसरा टप्पा असणार आहे. हे आपलं पूर्ण झालेलं आहे स्कीम ऑफ द सिलेक्शन किंवा आपण एक्झाम पॅटर्न म्हणू शकतो. एक्झाम आपली कशा प्रकारची असणार आहे किंवा सिलेबस डिस्कशन म्हणू शकतो. पुढे जर पाहतो म्हटलं तर आपला मेन म्हणजे पे स्केल किती राहणार आहे. पेमेंट, तर पेमेंट बघा आपल्याला अप्रॉक्सिमेटली इन अँड 58,000 पेक्षा जास्त पेमेंट राहणार आहे आणि त्यासोबतच त्यांनी 15% हाऊस रेंट किंवा हाऊस अलाउन्सेस दिलेला आहे. म्हणजे तुम्हाला पेमेंट मिळत असताना 58,000 पेक्षा ऑब्वियस गोष्ट जास्ती तुम्हाला पेमेंट मिळणार. हा जवळपास 65,000 पर्यंत तुमचा पेमेंट जाण्याची शक्यता राहते. हा झाला पेमेंट स्केलची. पुढे तुम्हाला जर 2026 मध्ये जसं RBI किंवा इतर बँकांची एक्झामिनेशन साठी जर तुम्हाला तयारी करायची असेल तर तुम्ही करिअर कॅम्पसशी नक्कीच जुळू शकता. 2025 मध्ये पण हायेस्ट सिलेक्शन देणारं नागपुरातून इन्स्टिट्यूट झालेलं आहे करिअर कॅम्पस. तर आपला ॲड्रेस बघा, भांडे प्लॉट चौक, नंदनवन, नागपूर येथे आपलं ऑफिस आहे, जिथे ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही बॅचेस होतात. तुम्ही फ्री काउन्सिलिंगसाठी पण येऊ शकता आणि RBI असिस्टंटची स्पेशल बॅच चालू होणार आहे आपली. ते मॉर्निंगला पण राहणार, सकाळी 8 ते 11 तो पण एक टाइम राहणार आणि संध्याकाळची 5 ते 8 हा पण टाइम आहे. तुम्ही कुठल्या पण एका टाइमला जॉईन करू शकता. स्पेशली RBI टार्गेटेड पण बॅच राहणार आणि स्पेशली 2026 टार्गेटेड पण आपण बॅच बनवलेली आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना 2026 मध्ये आपलं स्वप्न पूर्ण करायचं ॲज अ बँकर बनण्याचं किंवा गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये आपली कुठेतरी एक जॉब पक्का करण्याची, त्या विद्यार्थ्यांनी नक्कीच जुडा. लक्षात ठेवा, भांडे प्लॉट चौक, नंदनवन, नागपूर इथे आपल्या ऑफलाईन बॅचेस होतात. ठीक आहे, धन्यवाद.